हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। राजमाता जिजाऊंच्या लेकरांना हवं दातृत्वाचे बळ. स्वतःच्या खर्चाने राजमाता जिजाऊंच्या नावाने व आदर्शाने कोणत्याही शासकीय मदतीविना मुस्लिम युवक करतोय 27 अनाथ मुलांचा सांभाळ. या मुलांमधून शिवबा जिजाऊ घडवण्याचा कराड तालुक्यातील कोळेगावच्या समीर नदाब यांनी घेतला आहे ध्यास. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बॅक साईडला एक कचरकुंडी आहे, तिथं एक 2 दिवसाचं बाळ टाकले गेलं होतं. ती मुलगी होती, त्याचे कुत्रे 4-5 कुत्रे लचके तोडत होते. ते बघून मन हेलावलं गेलं आणि काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो या पार्श्वभूमीवर मी ते थोडं जनतेला विचारलं की यांच्यासाठी आपण काही करू शकतो का. तू धाडस कर, तू स्वतः काम चालू कर, जनता त्याच्यासोबत राहील. म्हणून मी जनतेला न विचारता घरात येऊन माझ्या मिसेसला सलमान नदाब व माझ्या आईवडिलांना विचारलं की मी एक अनाथाश्रम चालू करतो आणि तुमचा कसा त्याला सहकार असेल. तर त्यांनी मला होकारार्थी होकार दिल्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात झाली व मी स्टार्टिंगला जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्याद्वारे जिजाऊ अनाथाश्रम चालू केलं. आणि त्यावेळेस माझ्याकडे 3 मुलं होती सुरुवातीला. आत्ता माझ्याकडं 27 मुलं आहेत, 11 मुली व 16 मुलं आहेत. 2 वर्ष ते 11 वर्ष वयोगटापर्यंत माझी मुलं आहेत आता आणले. त्या मला कुणीही विचारलं तर माझी 27 मुलं आहेतच म्हणून सांगतो, कारण की माझी मुलं धरूनच 27 मुलं माझ्याकडे अनाथाश्रममध्ये आहेत. कुणीही विचारलं तर मी 27 मुलंच म्हणून सांगतो. यामागचं एकच कारण होतं की जिजाऊ जर नसत्या तर शिवबा नसते हे नक्कीच, कारण की जिजाऊच्या पोटीच जिजाऊच्या पोटीच शिवबांनी जन्म घेतला. आणि आमचं ह्या जिजाऊ नाव ठेवण्याचं कारण एवढंच की जिजाऊ जर जन्माला आल्या तर नक्कीच शिवबा जन्माला येतील. यासाठी आम्ही या आश्रमातून ज्या मुली बाहेर जातील त्या जिजाऊ होऊनच जातील आणि ते संस्कार घेऊनच जातील अशी अपेक्षा करून आम्ही हे नाव ठेवलेलं आहे. समाजाकडून अशी अपेक्षा आहे की आर्थिक मदत न करता मला या मुलांना अन्नधान्य रूपात किंवा कोणत्याही वस्तू रूपात त्यांनी मदत करावी. आणि खरोखर या समाजाला दानदराची आता मला गरज भासते आणि त्यांनी पुढे येऊन थोडंसं आमच्या जिजाऊ अनाथाश्रमाला, आमच्या आश्रमातील माझ्या मुलांना थोडीफार मदत करावी हीच अपेक्षा आहे. समीर नदाब यांचा जुन्या गाड्या व जमिनी खरेदी विक्रीचा तसेच गाद्या बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यांच्या या कामाला घरच्यांनीही होकार दिला आहे. आज या 27 मुलांचा सर्व भार त्यांची पत्नी, आई वडील व बंधू उचलत असून मुलांचे मनापासून सांभाळ करत आहेत. सर्व मुले कुटुंबाचा एक भाग झाली आहेत. तर मुलगा करत असलेल्या सामाजिक कामाचा आनंद वाटत असून आई म्हणून मुले समोर आली की आनंद वाटत असल्याची भावना समीर यांच्या मातापित्यांनी व्यक्त केली. शेवटपर्यंत या सामाजिक कार्याला समर्पक साथ करणार असल्याची कबुली समीर यांच्या पदवीधर पत्नीने दिली आहे. माझं नाव सौ सलमा समीर नदाब, माझं शिक्षण BA. जेव्हा यांनी माझ्यासमोर हा प्रस्ताव मांडला तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता त्यांना होकार दिला. मुलांची सेवा करणे मिळते हेच, बाकी काय नाही, हेतू कुठलाच नव्हता ह्याच्यामध्ये. नाही, राग आला तरी कसं मुलं जेव्हा आई म्हणून जवळ येतात तो राग सगळा जातो. आवडलं मला आणि मी शेवटपर्यंत त्यांना साथ दिली. पहिल्या स्टार्टला आम्ही साथ दिली, त्याला हे करतो ते कर असं सांगितलं. पहिल्या स्टार्टिंगला माझा मुलगा म्हटला की आई असा आश्रम मी काढणार आहे, तर आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये आपलं तुला काढायचं वाटलं तर काढ तर आनंद आम्हाला आहे, आम्ही तुला मदत करेन. आम्हाला आनंद वाटतो ना, म्हणजे आजी म्हणून येतात पुढ्यात. समीर यांच्या कार्याची माहिती आहे ते लोक वस्तू स्वरूपात मदत करतात, तर काही सुशिक्षित लोक आपल्या मुलांचा वाढदिवस या मुलात साजरा करून त्यांना मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपतात. मी रेखा संतोष देशपांडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल, कराड शहरला मी निर्भया पथकात काम करते. आणि आज जो मी माझ्या मुलाचा वाढदिवस केला आहे तो हा मी नेहमीच करत असते. प्रत्येक वाढदिवस हा त्याचा मी मतिमंद मुलांची शाळा असेल किंवा मूकबधिर मुलांची शाळा असेल किंवा रिमांड रूम असेल इथं करत असते. पण ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या अनुदानित संस्था आहेत, जे शासन त्यांना अनुदान पुरवतं. पण मला एक माझी मैत्रीण आहे, त्यांनी मला असं सांगितलं की एक
मुस्लिम नवरा बायको आहेत आणि पती पत्नी ते एक आश्रम चालवतात आणि ते आश्रम असं आहे की त्याला कुठलंही शासनाचं अनुदान मिळत नाही. तर तुम्ही तिथं चला माझ्याबरोबर. मग मला पण उत्सुकता वाढली की अरे आत्तापर्यंत आपण असं बघितलं की शासनानं अनुदान द्यायचं आणि ते शासकीय पद्धतीनं चालायचं. म्हणून मग मी एक उत्सुकता म्हणून एक वाढदिवसाच्या आधी 2 दिवसापूर्वी आले प्रत्यक्षात बघण्याचं. कारण एकतर मुस्लिम फॅमिली होती, कुठलंही अनुदान नव्हतं आणि असं असताना ते स्वतः एक 28 ते 30 मुलांचं पालनपोषण कसं करतात. जाती धर्माच्या बाहेर जाऊन शिवधर्म पाळून जे का रांजले गांजले त्यासी जो म्हणे आपुले तोची साधू ओळखावा तेथीच देव जाणावा. या उक्तीला परिपूर्ण उतरलेल्या समीर नदाब यांच्या कार्याला व जिजाऊंच्या अनाथ लेकरांना समाजातून मदतीचा हात पुढे यावा हीच अपेक्षा. इतनी शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना. भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची, भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची. अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना वंदन करून छत्रपती शाहू महाराजांना मी मानाचा मुद्रा करते व श्री यशवंतराव चव्हाण यांच्या पावनी नगरीत मी आले समीर नदाब आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे.